चिंचोपंत टोळ्यांनी पाहिलं. महाराज अंतसाक्षी टोळे भारून गेला. पुढे एकदा त्यांनी महाराजांना आपली घरी नेलं. महाराजांची जात पात पाळत नाही, भ्रष्ट आहेत असा विकल्प दाजीबा सुहाने चिंतोबाच्या मनात निर्माण केला. चिंतोबाने तसे वाटले आणि त्यांच्या मनात चलबिचल सुरू आली. त्यासरशी महाराज उठून चालू लागले. त्यामुळे चिंतोर गडबडले. त्यांनी महाराजांना न जाण्याविषयी विनवले. तेव्हा महाराज म्हणाले, तुझ्या मनात का आशा आली? आता आम्ही जेवत नाही, शुद्ध होऊनच येऊ. टोळाने आपल्या शुद्र विचाराची लाज वाटली आणि त्याने महाराजांनी क्षमा मागितली. बखर 24 गुरुलीलामृत 19. चमत्कार दिसला की नमस्कार ठेवलाच असतो, पण या नमस्कारात भक्ती असतेच असे नाही. सुरुवातीला नव्याची नवलाई असते, मोठ्या प्रकाशात डोळे दिपावतात, तसा परिणाम असतो. आजूबाजूचे काही दिसत नाही, लवकर परिणाम ओसरतो. भक्तीच्या मार्गावरील वाटचाल नवीन असते, तेथील खाणाखुणा अपरिचित असतात. त्यामुळे त्यातील नवलाई जशी उसू लागते तशा मुळच्या वासना, मुळाच्या वृत्ती पुन्हा उचल खातात व दृश्य जगाचे आकर्षण संपलेले नसते. त्यामुळे भक्ती मार्गावर चालताना, संतांच्या सहवासात राहताना जी काही बंधने पाळी लागतात ती कटकटीची वाटू लागतात. प्रपंचाशी पडणाऱ्या फारकतीमुळे मनाची ओढताण सुरू होते. कुठूनही उपाधी येईल घेतली असे होऊन जाते. भक्तीचा मार्ग प्रपंचातील स्वच्छंद जीवनाच्या विरुद्ध दिशेने जाणारा असतो. त्यामुळे अवतीभोवती लोक आपल्याला या मार्गाने परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. हे काय करता आहात असे टोचून बोलतात. त्यामुळे मन अधिकच अस्थिर होतं आणि चंचल होऊ लागते. चिंतोपंतांचे झाले. महाराजांच्या साक्षीत्वाने प्रभावित झाले होते, तरी त्यांच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटलेली नव्हती. त्यात महाराजांचे वागणेही लोकारूढीविरुद्ध होते. झेपणे इतके मनाची तयारी चिंतोपंतांची झाली नव्हतीच. साहजिकच सोहळ्यावळ्याच्या प्रश्न दाजीबांना काढतात त्यांची चलबिचल सुरू आली. स्पर्शाने ओळे होतो ते सोहळे कसले याचे विचार नव्हता. जगाविरुद्ध जगण्याची हिंमत नव्हती, निर्धारही नव्हता. ब्राह्मणापासून शूद्रापर्यंतची पण काय किडा मुंग्यातही एकच आत्मा देव असतो याची समज उमज आलेली नव्हती. अशा वरवरच्या भक्तीला महाराज कसे भुलतील? चिंतोपंतांच्या मनातील विकल्प महाराजांनी ओळखला. जिथे विकल्प आहे ती संशय आहे, ती देव थांबत नाही. मार उठून जाऊ लागतात, जेवल्या विश्वे कुठे जाता असे चिंतोपंतांनी विनवताच महाराज स्पष्ट म्हणाले, आम्ही ओळ्याचे आहोत, शुद्ध होऊन येतो. पंतांना हा टोला बरोबर लागला. आपला शुद्र विचारांची लाज वाटली आणि त्यांनी महाराजांची क्षमा मागितली. फेब्रुवारी 17, 365 स्वामी समर्थ यातला हा पुढील प्रकरण 61 पान आहे. विष्णुपंतांची सही केली. चिंतोपंत चिरंजीव विष्णुपंत कलेक्टर कचेरीत नोकरीला होते. त्यांना 10,000 रुपये 10 वाजता हजर व्हावीच लागे. एकदा महाराजांनी जेवणास मुद्दाम उशीर केला. आता कचेरीत जाण्यास उशीर होणार हे विष्णुपंतांनी ओळखले, परंतु महाराजांनी आधीच जेवण त्यांना प्रशस्त वाटेना. नोकरीत काय व्हायचे ते होऊ दे, पण स्वामी महाराज अवधी जेवणार नाही असा त्यांचा निर्धार केला. 11 वाजता महाराज जेवायला बसले. त्यात जेवण करून विष्णुपंत घाईघाईने कचेरीत गेले. उशीर झाल्याबद्दल ते मुख्य कारकून देवराव यांच्याकडे क्षमा याचना करू लागले. तेव्हा देवराव म्हणाले, कसला उशीर, तुम्ही तर 10 वाजता हजेरी लावली आहेत, हे पहा कसे. ते पाहून ही सारी स्वामी महाराजांची लीला याशिवाय विश्वाच्या मनात मुळीच शंका उरलेली नाही. गुरुलीलामृत 19 बखर 28. चिंतोपंतांमानाने विष्णुपंतांची भक्ती परिपक्व होती. त्यामुळे कचित वेळेवर जाणे शक्य होणार नाही हे जाणून जरी ते थोड्या अस्वस्थ झाले तरी ते लगेच सावरले. महाराजांचे आधी जेवणाचे आधी ठामपणे नाकारले. खुद्द चिंतोपंतांनी त्यांना स्वाराचे काही सांगता येत नाही, तू कचेरीत जाणे विनाकारण का उशीर करतोस, आता स्वयंपाकघरात बैस, जेव आणि वेळेवर कचेरीत जा असे म्हणत असताही विष्णुपंत तसा प्रशस्तपणा करणे पटत नव्हते. महाराजांवर त्यांची भक्ती होती, ती पक्की होती. नुकतीच श्रद्धा नव्हती, अढळ आणि अचल निष्ठा होती. नोकरीचे काय एवढे काय करायचे होते होऊ दे, पण महाराज जेवल्या खरंच आपण जेवायचं नाही असा निर्धार केला. विष्णुपंतांचा निर्धार झाला आणि इकडे महाराज जेवायला बसले. विष्णुपंतांची परीक्षाच घेत होते.